नमस्कार सर्वांना। तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आणि आजचा आपला दिवाळी फराळातील खास पदार्थ आहे सर्वांचाच आवडता मुरमुऱ्याचा चिवडा। आणि हा चिवडा मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। त्याचबरोबर बनवायला खूप सोपा आहे, झटपट तयारही होतो आणि अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये हा चिवडा आपण बनवू शकतो। तर हा चिवडा नरम पडू नये, संपेपर्यंत कुरकुरीत राहावा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपल्याला चिवडा बनवण्यासाठी मक्का पोहे, शेंगदाणे, कापलेलं खोबरं, डाळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, लसूण आहे तो पण मी थोडासा ठेचून घेतलेला आहे, नंतर हा मसाला आहे तो घेतलेला आहे। तर त्या मसाल्यामध्ये मी बडीशेप, धने पावडर, थोडासा मसाला, मीठ, मिरची पावडर, काळे मिरे आणि जिरं घेतलेलं आहे। तर आता आपल्याला आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे। तर हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आणि या मसाल्यामुळे ना तर चिवड्याला खूप छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे मी मसाला एकदम बारीक करून घेतला। आणि आता इथं मुरमुरे घेतलेले, तर 200 ग्रॅम मुरमुरे आहे, ते चाळून घेतले आणि आता आपल्याला ते थोडेसे भाजून घ्यायचे आहे। म्हणजे खूप 2 मिनिटासाठीच भाजून घ्यायचे फक्त। तुम्ही याऐवजी उन्हामध्येही मुरमुरे ठेवू शकता। एकदाच कढईमध्ये बसणार नाही म्हणून मी हे मुरमुरे 2दा करून भाजून घेणार आहे। आणि आपल्याला मुरमुरे एकतर कढईमध्ये भाजून घ्यायचे, नाहीतर उन्हामध्ये ठेवायचे आहे, कारण यामुळेच आपला चिवडा कुरकुरीत राहणार आहे। तर आता मुरमुरेही भाजून झालेले, मी तेही काढून घेतले। तर आता मुरमुरे भाजून झालेले, तर आता आपण हे सर्व साहित्य घेतलं होतं ते तळून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आणि मी शेंगदाणेही त्यामध्ये टाकलेले आहे आणि कमी गॅसवर मी शेंगदाणे तळून घेत आहे। म्हणजे कमी गॅसवर तळल्यामुळे ते आतपर्यंत तळले जाईल आणि त्यामुळेच मग शेंगदाणे कुरकुरीत राहतात। तर शेंगदाणेही तळून झाले आणि मी तेही काढून घेतलेले आहे। आणि आपल्याला शेंगदाणेच नाही तर बाकी साहित्यही कमी गॅसवरच तळून घ्यायचे, म्हणजे ते शेवटपर्यंत कुरकुरीत राहील। आपण जर फुल गॅसवर तळून घेतलं ना तर ते बाहेरून तळलं जाईल पण आतपर्यंत तळलं जाणार नाही, त्यामुळं नंतर ते चिवड्यामध्ये मऊ पडू शकतं। तर आता खोबरंही तळून झालेलं आहे, तेही काढून घेतलं आणि त्यामध्ये डाळ्या टाकलेल्या आहे। आणि ह्या डाळ्या आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी तळून घ्यायच्या आहे, जास्त वेळ डाळ्या तळायच्या नाहीये। तर डाळ्याही तळून झाल्या, त्याही काढून घेतलेल्या आहे। आणि आता आपल्याला त्याच तेलामध्ये मक्का पोहेही तळून घ्यायचे आहे। तर मक्का पोहे तळण्यासाठी आपल्याला गॅस फुल करायचा आहे, कारण आपण फुल गॅसवरच तळल्यामुळे मक्का पोहे चांगले फुलतील। तर आता मी थोडे थोडे मक्का पोहे तळून घेणार आहे, कारण मी तेल खूप कमी घेतलेलं आहे म्हणून। तर हेही तळून झालेले आहे, तेही काढून घेणार आहे आणि बाकी मक्का पोहे मी अशा प्रकारे थोडे थोडे तळून घेणार आहे। आणि हे मक्का पोहे आपल्याला तळत असताना गॅस फुलच ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही किती छान ते तळले जात आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असे छान छान रेसिपीज बघायला भेटणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व मक्का पोहे तळून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये कढीपत्ताही तळून घ्यायचा आहे। तर कढीपत्ताही टाकलेला आहे मी आणि तो आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, नाहीतर कढीपत्ता आपण चांगला तळू दिला नाही तर तोही नरम पडू शकतो। आणि तुम्हाला जर कोथिंबीरही टाकायची असली ना तर तीही आपल्याला चांगली तळूनच टाकायची आहे, कारण कधी कधी कोथिंबीर टाकल्यामुळे ही चिवडा नरम होतो। तर आता कढीपत्ताही मी चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आणि आता कढईमध्ये लसूण टाकलेला आहे। तर आता आपल्याला लसूणही एकदम कमी गॅसवर चांगला तळून घ्यायचा आहे। आणि लसूण चिवड्यामध्ये नक्की टाका, खूप छान लागतो। तर आता आपला लसूणही तळून झालेला आहे। तर आता त्याच कढईमध्ये मी मिरचीही टाकलेली आहे
आणि मिरची ही आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे। तर आता आपलं सर्व साहित्य तळून झालेले आहे। तर आता हे साहित्य आपल्याला भाजलेले जे मुरमुरे होते ना तर त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे साहित्य सर्व त्यामध्ये टाकून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मुरमुऱ्यामध्ये। व मी शंकरपाळी, करंजी आणि बालुशाहीचाही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। तुम्हाला जर ते बनवायचं असेल ना तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तोही व्हिडिओ नक्की बघा। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण जो मसाला बनवला होता ना तर तोही चिवड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकून आपल्याला चिवड्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता, म्हणजे सगळीकडे आपल्याला मुरमुऱ्याला तो चिवडा लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी अगोदर हे चमच्यानेच मिक्स करत होते पण ते चांगलं मिक्स होत नव्हतं, म्हणून मी त्याला हातानेच मिक्स करून घेत आहे, म्हणजे आपलं चांगलं मसाला मुरमुऱ्याला लागला पाहिजे। तर हेही आता मिक्स करून झालेलं आहे। आपलं जे आता कढईमध्ये तेल उरलेलं होतं ना तर मी थोडंसं ते फक्त गॅस चालू केला आणि गरम करून घेतला आणि गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मिरची पावडर टाकलेला आहे। तर ते आता आपल्याला आपल्या चिवड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हळद तुम्ही अजून टाकू शकता, हळद आणि मिरची पावडर। तुम्हाला जर चिवड्याला चांगला पिवळा कलर पाहिजे असेल तर। आणि आता आपल्याला अशा प्रकारे चिवड्याला चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता आपला चिवडाही तयार झालेला आहे आणि हा चिवडा बनवायला पण खूप सोपा आहे आणि झटपट तयारही होतो आणि त्याचबरोबर खायला पण खूप छान लागतो, मस्त कुरकुरीत। आणि जो आपण चिवड्यासाठी मसाला बनवला होता ना त्यामुळे चिवड्याला खूप छान टेस्ट येते। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करा। थँक्यू।